शिवशेषा शासनो मुद्रा भद्राय राजते. परमपवित्र या माझ्या मातृभूमीला नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ व येथे जमलेल्या रसिक श्रोते हो, मी वेदविलास कंटे तुम्हाला अशा एका महान व्यक्तिमत्वाबद्दल सांगणार आहे ज्याचा मला तुम्हाला नव्हे तर या संपूर्ण देशाला अभिमान वाटत आहे. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिला चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला, हातात तलवार घेऊन शत्रूवर गरजला, महाराष्ट्रात असा एकच राजा होऊन गेला, महाराष्ट्रात असा एकच राजा होऊन गेला. मित्रांनो, 350 वर्षापूर्वी या भारत भूमीला असा एक वीर कर्तृत्ववान पुत्र मिळाला ज्याने आपल्या शौर्याने, जिद्दीने व धाडसाने होत्याचं नव्हतं व नव्हत्याचं होतं करून दाखवलं. मुठभर मावळ्यांच्या जोरावर या मराठा भूमीत भगवा झेंडा फडकविला. त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रावर धुमाकूल गाजवत होत्या. मुघलांच्या कैद्यात लाखो मराठा सैनिक खितपत पडले होते. स्त्रियांची आबरू लुटली जात होती, स्त्रियांच्या कुटुंबांसाठी मारला जात होता. शेतकऱ्यांचा कोणी कैवारी नव्हता. त्यावेळी पाहिजे होती ती झपक, ती झंकार, पेट ती अंगार. अखेरीस ती वेळ आलीच. सह्याद्रीची गर्जना झाली आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एकच तारा चमकला, जिजाऊच्या पोटी शुभ जन्मला. मानाचा मुद्रा करतो मी शिवाजी महाराजांना, ज्यांनी या मराठी मातीत भगवा झेंडा रोवला, ज्यांनी या मराठी मातीत भगवा झेंडा रोवला. गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात साचपडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर एक स्वराज्याची किरण पसरू लागली. वयाच्या 16व्या वर्षापासूनच शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. जे स्वप्न त्यांनी लहानपणापासून बघितले ते त्यांनी पूर्णित नेले. यासाठी त्यांना पुणे, मावळ यांसारख्या आसपासच्या प्रांतात फिरून तिथल्या लोकांची समस्या समजून घ्यावी लागली व त्यांच्या मनात स्वराज्याबद्दल आस्था निर्माण करावी लागली. या कार्यात त्यांना अनेक सहकाऱ्यांची साथ लाभली. तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे, शिवाकाशीत, मुरारबाजी यांसारख्या अनेक शूर सवंगड्यांनी त्यांच्यासाठी जीवाचे बलिदान देता येईल मागे पुढे पाहिले नाही. शिवाजी महाराजांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले व त्यांच्यानंतरही अनेक राजे होऊन गेले, पण उद्याच आदर्श राजा म्हणून शिव छत्रपती महाराज यांना ओळखतात. याचे कारण असे आहे की त्यांच्या मनात स्वराज्याबद्दल असणारी आस्था, प्रेम, निष्कलंक चरित्र, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात न लावता परस्त्रीला आई समान वागणूक देणारे, ऊन पाऊस याची तमा न बाळगता लढाईच्या काळात आपल्या कुटुंबाला विसरून रयतेची मायेने काळजी घेणारे. जगणारे ते मावळे होते, जागवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जागवणारा तो महाराष्ट्र होता. परंतु आपल्या कुटुंबाला विसरून रयतेने मायेने काळजी घेणारा फक्त आणि फक्त माझा शिवबाच होता, फक्त आणि फक्त माझा शिवबाच होता. शिवाजी महाराज एक सर्वगुण संपन्न माणूस होते. किती संकटे आली तरी डगमगून न जाता त्यांच्यावर शिफ्टीने मात करत एका पुत्राने गुलामगिरी नाकारली. हवा नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. हवा नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. स्वराज्याबद्दल त्यांचा इरादा नेक होता. असा माझा जिजाऊचा शुभा, असा माझा जिजाऊचा शुभा लाखात नव्हे तर या संपूर्ण जगात एक होता, या संपूर्ण जगात एक होता. शिवाजी महाराज एक थोर पुरुष होते. अशा थोर पुरुषाचा जय जयकार झालाच पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. साम दाम दंड भेद याचा उपयोग करत त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणगड जिंकला. यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. अनेक गड किल्ले जिंकले. युद्धात शक्तीपेक्षा युक्तीचा जास्त वापर करत राक्षसी देव अफजल खान याचा त्यांनी कोथलाच पाडला. शाहिस्तेखान पळून गेला म्हणून तो वाचला गेला. शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले जिंकले. यामुळे आपल्या या स्वराज्यात 284 गड किल्ले आहेत. प्रजेने त्यांचा राज्याभिषेक करून घ्यायचा आग्रह केला. मित्रांनो, शेवटी जाता आता एवढेच सांगतो. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास घडलाच पाहिजे आणि हारलो तरी इतिहास घडलाच पाहिजे, हारलो तरी इतिहास घडलाच पाहिजे.